ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. एक माणूस होता. एका रेस्टॉरंटमध्ये तो वेटरचे काम करत होता, म्हणजेच जेवण वाढायचं काम करत होता. एकदा अशीच दुपारची वेळ झाली होती, म्हणून तो थोडासा आराम करण्यासाठी त्या रेस्टॉरंटच्या बाहेर येऊन बसला. समोरच एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि तिथे जे कामगार काम करतात ना, त्यांची छोटी छोटी मुलं बाजूच्या मैदानात खेळत होती. पण त्यातला एक छोटा मुलगा त्या मुलांबरोबर खेळत नव्हता, बाजूला येऊन बसला होता, त्यांचा खेळ बघत होता. तेव्हा या वेटरने विचार केला, चल थोडा टाइमपास करून येऊ. आणि तो त्या मुलाजवळ गेला आणि त्या वेटरने त्या मुलाला विचारलं, काय रे, तू नाही खेळतेस त्यांच्यासोबत का? तुझे फ्रेंड्स तुला घेत नाहीयेत वाटतं, चीटिंग केली असशील म्हणून घेत नाहीत तुला. आणि असं म्हणून तो वेटर हसायला. या छोट्या मुलाला खूप राग आला. त्याने रागाने त्या वेटरकडे पाहिलं आणि सांगितलं, मी काहीच चीटिंग केली नाहीये. मग तो वेटर म्हणाला, हो, चीटिंग नाही केली, मग का नाही घेते तुला? आई ओरडली असेल ना तुला खेळायला जाऊ नको म्हणून, काय? आणि पुन्हा हसायला लागला. आता हे ऐकल्यानंतर त्या लहान मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. तो रडायला लागला. त्याचं हे रडणं बघून त्या वेटरला खूप दया आली. तो त्या मुलाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, काय रे, काय झालं? असं रडू नकोस, मी अशीच मज्जा करत होते तुझी. तुला खेळायचंय का? जा मग. खरंच तुला आई ओरडली का रे? तेव्हा तो मुलगा रडतच म्हणाला, हो, मला आईच म्हणाली या मित्रांबरोबर खेळू नको म्हणून, कारण मी खेळलो की मला खूप भूक लागते आणि खूप भूक लागली तर माझ्या आईकडे जेवण नाहीये मला द्यायला. त्या वेटरच्या पण डोळ्यातून पाणी आलं. काय विचार केला असेल ना वेटरने, मी दिवस रात्र रेस्टॉरंट मध्ये इतक्या लोकांना जेवण देतो, त्यातलं अर्ध जेवण ते खातात आणि अर्ध जेवण डस्टबिन मध्ये जातं. लग्न समारंभाला पण काय होतं, आपण कशी प्लेट घेतो, पूर्ण भरून प्लेट घेतो. त्यातलं खातो किती, अर्ध पोटात जातं, अर्ध पुन्हा डस्टबिन मध्ये जातं. पण तो मुलगा त्याचं पोट भरता येणार नाही म्हणून खेळत नव्हता. म्हणून अन्नाचं महत्व कळलं पाहिजे. रेस्टॉरंट मध्ये जा, नाहीतर लग्नात जा, पाहिजे तेवढंच अन्न घ्या. आपणही अन्नाचा अपव्यय टाळू. अन्न हे पूर्ण ब्रह्म.